बातमी आहे आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात। आदित्य ठाकरे हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता निघालेले आहेत। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मात्र शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। या ठिकाणी आपण पाहतोय राज्यभरामध्ये दिग्गज नेते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शक्ती प्रदर्शन करतात। वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे हे निघालेले आहेत। थोड्याच वेळात अर्ज भरणार आहेत। या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते समर्थक उपस्थित आहेत। आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। वरळी विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरणार आहेत। आपले प्रतिनिधी मनोज दाळकर आपल्या सोबत जोडलेत। मनोज, काय अधिकची माहिती? हॅलो हॅलो मनोज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नक्कीच आपण बघितलं आता थोड्यापूर्वी आदित्य ठाकरे हे आपल्या लोळपल्ली इथे आलेले आहेत अर्ज भरण्यासाठी। आणि आपण बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शक्ती प्रदर्शन हे केलं जात आहे। तसंच महाविकास आघाडीचे झेंडे देखील या ठिकाणी फडकत आहेत। आणि आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिवसेनेचे उभाटा गटाचे नेते देखील या ठिकाणी आहेत। आपण बघितलं तेजस ठाकरे देखील या ठिकाणी आलेले आहेत। तसंच बाकीचे नेते जे आहेत म्हणजे अनिल देसाई असतील, अजय चौधरी असतील, तसंच प्रियंका चतुर्वेदी असेल, सुनील शिंदे असतील, सगळे नेते या ठिकाणी आलेले आहेत आदित्य ठाकरेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी। आणि या ठिकाणी आपण एका प्रकारे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन हे उभाटा गटात करण्यात येत आहे। काही की आपण या ठिकाणी क्लिअरी लढत होणार आहे। मनसेकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। मनोज, आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारी अर्ज भरतेवेळी उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। नक्कीच उद्धव ठाकरे देखील आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज उपस्थित राहणार आहे। आणि यांचा उमेदवारी मनोज, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? मनोज, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय आज शक्ती प्रदर्शनाचा दिवस आहे, अर्ज भरण्याचा दिवस। आपण पाहतोय राज्यभरामध्ये दिग्गज नेते आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत, शक्ती प्रदर्शन करतायत। आदित्य ठाकरे, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ अर्ज भरण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन करतायत। मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित आहेत। भर उन्हामध्ये या ठिकाणी सायकल रॅली, बाईक रॅली काढण्यात आलेली आपण पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे उमेदवार, भाजपाकडून चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ राष्ट्रवादीचे उमेदवार आज अर्ज भरण्यासाठी पोहोचलेले आपण पाहतोय। या ठिकाणी अर्ज भरण्यापूर्वी मात्र शक्ती प्रदर्शन हे केलेलं पाहायला मिळतंय। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। रोहन, काय अधिकची माहिती? मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये मोठी रॅली काढत जी आहे ते चंद्रकांत पाटील आता उमेदवारी अर्ज भरताना पाहायला मिळत आहेत। कारण का मोदी यांच्या सभेचं देखील नियोजन जे आहे ते चंद्रकांत पाटील यांच्याकडून केलं जात असल्याचं सांगितलं जात आहे। परंतु तत्पूर्वी फॉर्म भरण्यापूर्वी मोठी रॅली जी आहे ती चंद्रकांत पाटलांनी काढलेली आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पूर्ण लक्ष जे आहे ते कोथरूड मतदारसंघामध्ये केंद्रित केल्याचं दिसतंय। आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने जे आहे ते हे सगळे कार्यकर्ते एकवटलेले पाहायला मिळत आहेत। आणि ही संपूर्ण लढाई जी आहे ती चंद्रकांत पाटलांना
जितकी दिसते तितकी सोपी नसणार आहे, कारण का तिरंगी लढाई होणार आहे आणि या तिरंगी लढाईमध्ये महाविकास आघाडीकडून नेमका कोणता उमेदवार जो आहे तो चंद्रकांत पाटलांच्या विरोधामध्ये दिला जाणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळेच कुठल्याही प्रकारची जी आहे ती दुसरी शक्यता नसताना चंद्रकांत पाटील जे आहे ते अशा प्रकारच्या मोठ्या रॅलीचं नियोजन करतायत आणि त्या रॅलीच्या माध्यमातून किती मोठी शक्ती जी आहे ती चंद्रकांत पाटलांसोबत आहे याचं एक दर्शन चंद्रकांत पाटील आणि भाजपकडून केलं जात आहे. केवळ भाजपच नाही तर महायुतीचे नेते देखील आज सकाळी सहभागी झालेले पाहायला मिळाले. पण महायुतीचे नेते सहभागी दिसत आहेत, परंतु कार्यकर्ते जे जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीचे असायला हवेत तितके दिसत नाहीत. केवळ भाजपचाच जो आहे तो सगळीकडे प्रदर्शन चंद्रकांत पाटलांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यामुळे आगामी काळामध्ये ज्या दिवशी इतर पक्षांचे उमेदवार दिले जातील, म्हणजे महाविकास आघाडीचा कोथरूडचा उमेदवार दिला जाईल, त्यानंतर सगळ्या या लढाईला रणसंग्रामाला जे आहे ती सुरुवात होणार आहे. रोहन, जसं आपण म्हणालात की या ठिकाणी तिरंगी लढत असणार आहे, मवियाकडून आता अद्याप या ठिकाणी उमेदवार हा दिले गेलेला नाहीये, कोण असू शकतं या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांना आव्हान देणारं? चंद्रकांत पाटलांना मोठं आव्हान मनसेने दिलेलं पाहायला मिळतंय. किशोर शिंदे जे आहेत ते चौथ्यांदा निवडणूक मनसेच्या वतीने किंवा यापूर्वी इतर पक्षाच्या वतीने जे आहे ते मनसेकडून किशोर शिंदे आता सध्या लढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे किशोर शिंदेचं मोठं आव्हान आहे. महाविकास आघाडीकडून चंद्रकांत मोकाटे किंवा पृथ्वीराज सुतार या दोघांचं नाव चांगलंच चर्चेमध्ये आहे, परंतु नेमकं आता महाविकास आघाडीतून ही जागा शिवसेनेला गेलेली आहे, उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गेलेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंकडून नेमकी कोणाला संधी दिली जाते, पृथ्वीराज सुतारांना संधी दिली जाते की चंद्रकांत मोकाटेंना संधी दिली जाते, हे पाहणं महत्वाचं आहे. कारण का या दोन्ही कुटुंबाचं म्हणजे मोकाटे कुटुंब किंवा सुतार कुटुंब हे ह्यांचा परिवार जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये कोथरूडमध्ये आहे आणि गावकी भावकीचं सगळं राजकारण जे आहे या दोन्ही कुटुंबांकडून केलं जातं. आणि तसं पाहायला गेलं तर चंद्रकांत पाटील हे कोल्हापुरातून पुण्यामध्ये आलेले आहेत आणि पुण्यामध्ये मागच्या वेळीची निवडणूक देखील चंद्रकांत पाटलांना काहीशा प्रमाणामध्ये जड गेलेली पाहायला मिळत होती, परंतु लोकसभेच्या निवडणुकी जी आता झाली त्या लोकसभा निवडणुकीचा मोठा कॉन्फिडन्स जो आहे तो चंद्रकांत पाटलांना पाहायला मिळतोय. जवळपास 74,000चं लीड जे आहे ते कोथरूडमधून जे आहे ते मुरलीधर मोहोळांना मिळालेलं होतं आणि याच लीडच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटलांना मोठा जो आहे तो सध्या आधार पाहायला मिळतोय. परंतु लोकसभेची गणितं जी आहेत ती वेगळी होती. मनसेने रोहन, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. येवल्यातून आपले प्रतिनिधी नरेंद्र बटाव आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत. नरेंद्र, आपण या ठिकाणी पाहतोय भुजबळांचं शक्ती प्रदर्शन. अर्ज भरण्यापूर्वी मोठ्या संख्येने कार्यकर्ते समर्थक भुजबळांच्या सोबत आहेत. पण नक्कीच नीलम, लासलगाव विधानसभा निवडणुकीमध्ये मंत्री छगन भुजबळ 5 उभे राहणार असून त्याकरता उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता हे आज तहसील कार्यालयाकडे रवाना झाले असून यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन भुजबळांनी यावेळी केल्याचे दिसून येत आहेत. मोठ्या संख्येने भुजबळ समर्थक या ठिकाणी उपस्थित असून या समर्थकांच्या याच्यामध्ये भुजबळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. नीलम, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर समीर भुजबळ हे आता कोणत्या पक्षात जाणार आहेत यावरती चर्चा रंगू लागलेली आहे. यावर भुजबळांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे की ते आमच्या सोबतच आहेत. त्यावरती काय प्रतिक्रिया? हो, नक्कीच समीर भुजबळ हे नांदगाव विधानसभेतून लढतील अशा चर्चांना उदाहरण होतं. मात्र भुजबळांनी देखील सांगितलं की समीर भुजबळ आमच्या सोबतच आहे. समीर भुजबळ दुसरा काही निर्णय घेतील त्यावेळेस ते स्वतः राजीनामा देतील, त्यांचा राजीनामा मागायचं नाही असं देखील म्हणजे भुजबळांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्कीच काही करणार असलं तर अगोदर मला सांगितलं असं भुजबळांनी म्हटलंय. धन्यवाद नरेंद्र, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आज राज्यभरात दिग्गज नेते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत. शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळत आहेत. काहींनी अगदी शांतपणाने या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तर काहींकडून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन हे करण्यात येत आहे. आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय. चंद्रकांत पाटील पुण्यातून शक्ती प्रदर्शन करतायत, तर भुजबळ हे येवल्यामध्ये आहेत. येवल्यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते समर्थक त्यांच्या सोबत आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या शक्ती प्रदर्शनामध्ये बाईक रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली पाहायला मिळते, तर येवल्यामधील भुजबळ या ठिकाणी त्यांचे समर्थक कार्यकर्ते भर उन्हामध्ये पायी चालताना पाहायला मिळतात. थोड्याच वेळात आता अर्ज भरला जाणार आहे. आजचा अर्ज भरण्याचा दिवस आणि उमेदवारी अर्ज भरताना या ठिकाणी शक्ती प्रदर्शन हे पाहायला मिळत आहे.
आपण ही दोन दृश्य पाहतोय पुण्यातून आणि येवल्यामधून। पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत। या ठिकाणी भाजपाकडून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत। शक्ती प्रदर्शन हे केलेलं पाहायला मिळतंय। तर येवल्यामध्ये सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादीकडून शक्ती प्रदर्शन हे केलं जातंय। छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आता अर्ज भरण्यासाठी ते निघालेत। थोड्याच वेळात या आता ठिकाणी अर्ज भरला जाणार आहे। कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आनंद पाहायला मिळतोय। जोरदार घोषणाबाजी करत या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी उमेदवार निघालेले आपण पाहतोय। उमेदवारांची यादी आता समोर आल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले पाहायला मिळतात। उमेदवारी अर्ज भरतावेळी मात्र काही जणांकडून शक्ती प्रदर्शन हे केलं जात आहे, तर काहींनी अगदी साधेपणाने आपला अर्ज हा भरलेला आहे। मात्र सर्वांकडूनच आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आलेला पाहायला मिळतोय। प्रत्येक जण आपण विजय होणार, आपला झेंडा या ठिकाणी लागणार असं वक्तव्य आता करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। आपण ही दोन दृश्य पाहतोय पुण्यातून आणि येवल्यामधून। छगन भुजबळ हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत। मोठ्या संख्येने या ठिकाणी भुजबळांचे समर्थक कार्यकर्ते राष्ट्रवादीचे या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता शक्ती प्रदर्शन हे केलं जात आहे। विधानसभा निवडणूक आहे आणि आता आचारसंहिता लागू झालेली आहे। उमेदवार जाहीर झालेले आहेत, याद्या समोर आलेल्या आहेत, ज्यांची नावं समोर आलेली आहेत त्यांच्याकडून आज उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहेत। कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आनंद आपण पाहतोय। या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपले उमेदवार निघालेले आहेत। आपल्या मनातले उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, त्यामुळे एक कार्यकर्त्यांचा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आता कार्यकर्त्यांमध्ये आपल्या उमेदवाराला निवडून आणण्याची सुद्धा जबाबदारी आहे, त्यामुळे आता ती पार पाडण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत। आज सकाळपासूनच सर्वच उमेदवार, प्रत्येक पक्षातील उमेदवार ज्यांची नावं आता उमेदवार यादीमध्ये आलेली आहेत ते आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले पाहायला मिळत आहेत। तर आपण ही दुसरीकडील दृश्य पाहतोय। ठाण्यामधील ही दृश्य आहेत आणि येवल्यामधील आपण ही दोन दृश्य पाहतोय। या ठिकाणी दिग्गज नेते आज आपण पाहतोय उमेदवारी अर्ज भरणार आहेत। विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जोरदार असं शक्ती प्रदर्शन हे केलं जात आहे। आपलाच विजय होणार, आपला झेंडा या ठिकाणी लागणार असल्याचं वक्तव्य प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराकडून केलं जात आहे। प्रत्येक उमेदवाराला आपणच विजय होणार असा विश्वास आता त्यांच्याकडून व्यक्त केला जातोय। महायुती महाविकास आघाडी अशी लढत आता या ठिकाणी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या रणधुमाळीमध्ये आता पाहायला मिळणार आहे। आपण ही ठाण्यातील दृश्य पाहतोय। या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांच्या ठिकाणी आपण पाहतोय जितेंद्र आव्हाड यांचं सुद्धा शक्ती प्रदर्शन हे या ठिकाणी आपण पाहतोय। तर दुसरीकडील दृश्य आहेत येवल्यामधील, ज्या ठिकाणी छगन भुजबळ हे सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत। कार्यकर्त्यांचा उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय। मोठ्या संख्येने या उमेदवारी अर्ज भरतेवेळी उपस्थित आहेत। सकाळपासूनच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही उमेदवार हे निघालेले आपण पाहतोय।
आपण ही पाहतोय राजू पाटील यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात येतोय। अगदी सर्वांच्या जवळ जाऊन या ठिकाणी ते भेटतायत। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आपण पाहतोय। प्रत्येक कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह आपण पाहतोय। राजू पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता अर्ज भरण्यासाठी ते पोहोचलेत। आज संपूर्ण राज्यभरात दिग्गज नेते आज उमेदवारी अर्ज भरताना पाहायला मिळत आहेत। महायुती, मविया आणि या ठिकाणी मनसे सुद्धा या रिंगणात आहेत। काही ठिकाणी तिरंगी लढत, काही ठिकाणी चौरंगी लढत आपण पाहतोय। प्रत्येक उमेदवाराला आपण विजय होणार असा विश्वास आहे, असा विश्वास त्यांच्याकडून आता व्यक्त होताना आपण पाहतोय। राजू पाटील यांना उमेदवारी मनसेकडून देण्यात आलेली आहे। अर्ज भरण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। या ठिकाणी मनसे सुद्धा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली आहे। स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्धार या ठिकाणी राज ठाकरे यांनी घेतल्यानंतर आता त्यांनी आपले उमेदवार या ठिकाणी काही ठिकाणी उभे केलेले आहेत। राजू पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे। उमेदवार आता अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक जण पोहोचलेलं आपण पाहतोय। काही जणांनी अगदी साध्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तर काही जण उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित आहेत। ठाकरेंची शिवसेना असो, या ठिकाणी शिंदेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी, तर भाजपा, मनसे या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि आता त्यांचे सर्वच उमेदवार या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी निघालेत। आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। कुणाल, कसं वातावरण आहे, कसा आनंद या ठिकाणी पाहायला मिळतोय? नीलम, विधानसभेची रणधुमाळी खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झाली असं म्हणायला हरकत नाहीये, कारण प्रत्येक उमेदवार आज नामनिर्देशन पत्र जे आहे ते दाखल करणार आहेत। प्रत्येक उमेदवारासोबत मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे, तर काही ठिकाणी साध्या पद्धतीने नामनिर्देशन पत्र जे आहे ते सादर करण्यात येत आहेत। तर दिग्गज नेते जे आहेत ते आपापल्या उमेदवारांसोबत नामनिर्देशन पत्र दाखल करताना पाहायला मिळत आहेत। मनसेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राज ठाकरे हे उमेदवारासोबत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी येत असल्याचं पहिल्यांदाच पाहायला मिळतंय आणि आपण एकंदरीतच पाहतोय सर्वच दिग्गज नेते आज आपलं नामनिर्देशन पत्र दाखल करतायत। आज मुख्यमंत्री देखील आपापल्या उमेदवारांचा नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी जातील आणि एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवाराला एक विश्वास आहे की आपणच निवडून येणार। मात्र आता जनतेच्या मनामध्ये काय आहे, नेमका महायुती जनतेच्या मनामध्ये आहे की महाविकास आघाडी, हे येत्या 23 तारखेला समजणारच आहे। मात्र सध्या तरी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची जय्यत तयारी प्रत्येक पक्षाकडून करण्यात येते। दिग्गज नेते आपापल्या उमेदवारासाठी मैदानात उतरलेला पाहायला मिळतोय। प्रत्येक जण रस्त्यावर उतरून या शक्ती प्रदर्शनामध्ये लोकांना भेटत आहेत आणि आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत। नीलम, कुणाल, ठाण्यातील काय चित्र आहे? ठाण्यामधील लढती संदर्भात काय सांगाल? ठाण्यामध्ये एकूण 4 मतदारसंघ आहेत, ज्या मतदारसंघांमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये मनसेचा एक उमेदवार देण्यात आलेला आहे। महाविकास आघाडीकडून देखील उमेदवार जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। तर एकीकडे पाहायचं झालं तर मुंब्रा विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी, अजितदादांची राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांची राष्ट्रवादी असा थेट सामना होताना पाहायला मिळतो आणि आता शरद पवार जे आहेत ते जितेंद्र आव्हाड यांचं नामनिर्देशन पत्र दाखल भरण्यासाठी त्यांच्यासोबत उपस्थित आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये ते मुंब्र्यामध्ये दाखल झालेले आहेत थोड्या वेळापूर्वी। मात्र आता नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी ते दाखल होतील। जे कार्यकर्ते आहेत ते रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून उभे आहेत आणि जर पाहायचं झालं तर भारतीय जनता पार्टीचे संजय केळकर हे सोमवारी अर्ज भरणार असले तरी सुद्धा मनसेकडून आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये।
जे नामनिर्देशन पत्र आहे ते त्यांनी दाखल केलेलं आहे. तर दुसरीकडे राजन विचारे यांनी साध्या पद्धतीने म्हणजे शक्ती प्रदर्शन जरी केलं असलं तरी सुद्धा कोणतेही दिग्गज नेते नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी नव्हते. मात्र कार्यकर्त्यांसोबत वाजत गाजत त्यांनी रॅली काढत आपलं नामनिर्देशन पत्र जे आहे ते भरलेलं आहे. नीलम, कुणाल, आतापर्यंत कोणी कोणी अर्ज भरलेले त्या संदर्भात काय माहिती आहे? आतापर्यंत अविनाश जाधव, राजन विचारे यांनी अर्ज भरलेला आहे. थोड्याच वेळामध्ये जितेंद्र आव्हाड हे मुंब्र्यातील स्टेडियम जवळ पोहोचतील आणि त्या ठिकाणी आपलं नामनिर्देशन पत्र शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये भरतील. दोन्ही बाजूला म्हणजे मुंब्र्यामध्ये आव्हाडांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. या ठिकाणी जेसीबी लावण्यात आलेले आहेत. जेसीबींच्या माध्यमातून आव्हाडांवरती पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. शरद पवारांवरती पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत. नक्कीच कुणाल, जसं आपण म्हणतोय की रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला आपण पाहतोय की कार्यकर्ते आहेत किंवा नागरिक आहेत जे पाहत आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. अशा वेळेस या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त करण्यात आलेला आहे. काही वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत का? सध्या तरी वाहतुकीमध्ये काहीच बदल नसलेले दिसून येत आहेत. कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूक जी आहे ती सुरू आहे. मात्र वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. याचा फटका वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात बसतोय. मात्र पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. थोड्याच वेळामध्ये जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार हे या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर या संपूर्ण रॅलीला सुरुवात होईल. टप्प्याटप्प्यातून ही रॅली पुढे पुढे सरकत चाललेली आहे. प्रत्येक चौकामध्ये शरद पवारांसोबत जितेंद्र आव्हाड उमेदवार जे आहेत त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि मुंब्र्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची रेलचेल पाहायला मिळते. नीलम, कुणाल, जर आपण पाहिलं तर जितेंद्र आव्हाड यांची आपण आता या ठिकाणी रॅली पाहिलेली आहे. या रॅलीमध्ये मुसलमान महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. नक्कीच मुंब्रा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बहुसंख्य मुसलमान आहेत आणि त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये पाहायला मिळते. आव्हाडांचे सगळेच कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्या रॅलीसह जितेंद्र आव्हाड जे आहेत ते आपला नामनिर्देशन पत्र जे आहे ते दाखल करणार आहेत. सुरुवातीला कळव्यामधून शरद पवार हे जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी गेले. तिथे त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतरच ते मुंब्र्याकडे येण्यासाठी रवाना झाले आणि आता चौकामध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतो या ठिकाणी आदित्य ठाकरे हे वरळी या ठिकाणी आहेत आणि शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतात. अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत. अर्ज भरण्यापूर्वी शक्ती प्रदर्शन प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराकडून केलं जात आहे. आदित्य ठाकरेची आपण ही दृश्य पाहतो. या ठिकाणी त्यांच्यावर पुष्पांचा वर्षाव करण्यात येतोय. मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते समर्थक उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. आदित्य ठाकरे हे प्रत्येकाला आता या ठिकाणी हात दाखवत वरळीतील नागरिकांचा विश्वास आपल्यासोबत असल्याचं वक्तव्य त्यांनी याआधी केलं होतं आणि हा विश्वास आपल्यासोबत आहेत आणि आपण सुद्धा या ठिकाणी विजय होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. आपण ही गाडी पाहतोय. एका ठिकाणी राज ठाकरे यांची ही गाडी आहे. राज ठाकरे हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपल्या उमेदवारासोबत जाताना आपण पाहतोय. पहिल्यांदाच राज ठाकरे आपल्या उमेदवारासोबत अर्ज भरण्यासाठी जाताना आपण पाहतोय. राज ठाकरे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत आणि आपले उमेदवार त्यांनी या पूर्ण ठिकाणी जाहीर केलेले आहेत आणि आज मनसेकडून जे उमेदवार आपला अर्ज भरणार आहेत त्यांच्यासोबत ते असणार आहेत. पहिल्यांदाच राज ठाकरे आपल्या उमेदवारांसोबत अर्ज भरण्यासाठी पोहोचत आहेत. एकीकडील दृश्य आपण पाहतोय काका आणि एकीकडे पुतण्या अर्थात राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेची आपण ही दोन दृश्य पाहतोय. राज ठाकरे आपल्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत तर दुसरीकडे आदित्य ठाकरे सुद्धा आपला अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत. या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्याकडून मात्र शक्ती प्रदर्शन हे करण्यात येत आहे. काही उमेदवारांकडून अगदी शांतपणे साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरताना आपण पाहिलेलं आहे तर दुसरीकडे काही उमेदवार आहेत जे दिग्गज आहेत
त्यांचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात त्यांना या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण पाहतोय की अर्ज भरण्यापूर्वी मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन हे केलं जात आहे। ही गाडी आहे राज ठाकरे यांची। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता ठाण्यामध्ये येणार आहेत। ठाण्यामधील त्यांचे उमेदवार आज अर्ज भरतायत आणि अर्ज भरण्याआधी या ठिकाणी ते पोहोचतायत। राजू पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। राजू पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरतावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता थोड्याच वेळात पोहोचणार आहेत। आज राज्यभरामध्ये आपण पाहतोय की प्रत्येक दिग्गज नेता, प्रत्येक पक्षातील दिग्गज नेता ज्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्या उमेदवार आता अर्ज भरताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी अर्ज भरण्यापूर्वी या ठिकाणी प्रतिक्रिया सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। आपणच विजयी होणार, आपला झेंडा या ठिकाणी लागणार असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समर्थक या त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। महाविकास आघाडी महायुतीकडून आता उमेदवारांची यादी ही समोर आलेली आहे आणि त्यानंतर आज ज्यांची नावं उमेदवारी घोषित झालेली आहेत ते उमेदवार अर्ज भरताना पाहायला मिळतात। राज ठाकरे सुद्धा आता ठाण्यासाठी रवाना झालेले आहेत। तर ठाण्यामध्ये या ठिकाणी अविनाश जाधव, राजू पाटील यांना उमेदवारी त्यांनी दिलेली आहे आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राज ठाकरे आता थोड्याच वेळात पोहोचतील। गेल्या सकाळपासून आपण पाहतोय की उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपले उमेदवार हे निघालेले आहेत। मात्र कार्यकर्त्यांचा एक वेगळाच उत्साह आणि आनंद आपण पाहतोय। कार्यकर्ते त्यांच्या सोबतीनं अर्ज भरण्यासाठी निघालेले पाहायला मिळतात। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। त्यामुळे आता कुठेतरी हे एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन हे केलं जात आहे। आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीची ही रणधुमाळी आपण पाहतोय। जोरदार शक्ती प्रदर्शन प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराकडून केलं जात आहे। आपण हे दोन दृश्य पाहतोय राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची। राज ठाकरे हे ठाण्याकडे रवाना झालेले आहेत तर आदित्य ठाकरे हे अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत। थोड्याच वेळात ते अर्ज भरणार आहेत। मात्र अर्ज भरण्यापूर्वी या ठिकाणी प्रत्येक आपल्या वरळीकरांना भेटण्यासाठी ते हळूहळू या ठिकाणी मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत त्यांचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समर्थक त्यांच्यासोबत जोडलेले आहेत। थोड्याच वेळात आता ते अर्ज भरणार आहेत। मात्र अर्ज भरण्यापूर्वी आपण ही चित्र पाहतोय। शक्ती प्रदर्शन या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचं पाहायला मिळत आहे। ठाण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांचं शक्ती प्रदर्शन, येवल्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं छगन भुजबळ यांच्याकडून शक्ती प्रदर्शन हे केलं गेलं। पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांच्याकडून शक्ती प्रदर्शन हे केलं गेलेलं आहे। मोठ्या संख्येने प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते, समर्थक आपल्या उमेदवारासाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात। रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक, कार्यकर्ते उपस्थित आहेत। पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। पोलीस सुद्धा सतर्क आहेत। कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। वाहतुकीमध्ये जरी बदल केलेला नसला तरी मात्र या ठिकाणी या शक्ती प्रदर्शनावेळी आणि या रॅलीमुळे कुठेतरी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते मोठ्या संख्येने, कारण कार्यकर्ते आपल्या उमेदवारासाठी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात। विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी, विधानसभा निवडणूक आणि आपण पाहतोय विधानसभाचा आता या ठिकाणी तारीख घोषित झालेली आहे। उमेदवारांची यादी आता समोर आलेली आहे। आपले उमेदवार आज अर्ज भरतायत आणि त्यासाठी आपले प्रत्येक पक्षातील ज्येष्ठ नेते, वरिष्ठ नेते आपल्या उमेदवारासोबत अर्ज भरण्यासाठी पोहोचतायत। काही उमेदवारांनी अगदी शांतपणे या ठिकाणी अगदी साध्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तर काहींकडून आपल्या या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघात एक फेरी मारण्यात येते, रॅली काढण्यात आलेली आहे। आपण हे वरळीमधील आदित्य ठाकरे यांचं शक्ती प्रदर्शन पाहतोय। जोरदार असं शक्ती प्रदर्शन हे केलं जात आहे। राजू पाटील यांची आपण आता दृश्य पाहतोय। राजू पाटील यांना मनसेकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। राजू पाटील हे देवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत, देवाचा आशीर्वाद घेत आहेत।
आपण काही दृश्य या ठिकाणी पाहिलं होते. बीडमध्ये धनंजय मुंडे यांची आपण दृश्य पाहिली होती. त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांचं घरातून औक्षण करून ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले होते. तर काहींनी चंद्रकांत पाटील यांची आपण दृश्य पाहिली होती. चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा कसबा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं आणि त्यानंतर ते अर्ज भरण्यासाठी निघाले होते. राजू पाटील यांची सुद्धा आपण आता दृश्य पाहिली. ते सुद्धा देवाचं दर्शन घेऊन अर्ज भरण्यासाठी आता निघालेले आहेत. आपण ही गाडी पाहतोय, राज ठाकरे यांची ही गाडी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे यंदा विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी उमेदवार या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. ज्या ठिकाणी उमेदवार आहेत जाहीर झालेले आहेत ते उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरतायत आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पहिल्यांदाच राज ठाकरे आपल्या उमेदवारांसोबत अर्ज भरण्यासाठी पोहोचतायत. काही ठिकाणी आपण पाहतोय पक्षांकडून आता शक्ती प्रदर्शन हे केलं जात आहे आणि त्यामुळे कुठे काही ठिकाणी वाहतूक कोंडी ही झालेली पाहायला मिळते. पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आपण हे दृश्य पाहतोय राज ठाकरे यांची. राज ठाकरे आता थोड्याच वेळात ठाण्यामध्ये पोहोचणार आहेत. आज प्रत्येक पक्षातील जे उमेदवारांची नावं आता समोर आलेली आहेत ते आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचत आहेत आणि या ठिकाणी शक्ती प्रदर्शन हे केलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. वरळीमध्ये आदित्य ठाकरे, पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील, बीडमध्ये धनंजय मुंडे ही महत्वाची दिग्गज नेते जी आहेत हे आज उमेदवारी अर्ज भरतायत आणि सर्वांच्या नजरा आज त्यांच्याकडे लागलेल्या आहेत. प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराला आपण विजय होणार असा विश्वास आहे. असा विश्वास त्यांच्याकडून आता व्यक्त केला जातोय. राज्यभरामध्ये जोरदार असं शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय. परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना उमेदवारी, दिलीप वळसे पाटील यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तर समरजित घाटगे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलाय. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मंगलप्रभात लोढा यांच्याकडून सुद्धा उमेदवारी अर्ज भरण्यात आलाय. आपण हे दृश्य पाहतोय. राज ठाकरे हे उमेदवारांसोबत अर्ज भरण्यासाठी पोहोचतायत. राजू पाटील हे देवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कागलमधून समरजित घाटगे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती सध्या समोर येते. शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरलेला आहे. समरजित घाटगे यांनी मात्र आपण पाहिलं तर अगदी साध्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती समोर येते. परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. तर त्यांच्यासोबत पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे या सुद्धा उपस्थित होत्या. मोठ्या संख्येने कार्यकर्ते, समर्थक त्यांच्या उपस्थितीत अर्ज भरण्यात आलेला आहे. गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीणमधून अर्ज भरलाय. कागलमधून समरजित घाटगे यांच्याकडून अर्ज भरण्यात आलेला आहे. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलाय. मुंबईतून मोठ्या संख्येने या ठिकाणी भाजपाचं शक्ती प्रदर्शन हे पाहायला मिळालेलं आहे. मंगलप्रभात लोढा, अतुल भातकळकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे. समरजित घाटगे यांनी मात्र अगदी साध्या पद्धतीनं कागलमधून अर्ज भरलेला आहे. या ठिकाणी समरजित घाटगे हे आता शरद पवारांच्या गटामध्ये आहेत. मंगलप्रभात लोढा यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आपण हे दृश्य पाहतोय राज ठाकरे यांच्या गाडीची. या ठिकाणी राज ठाकरे हे ठाण्यामध्ये आता थोड्याच वेळात पोहोचतील. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळाला होता. त्यानंतर भाजपानं आपली पहिली यादी जाहीर केली आणि त्यानंतर आपण पाहतोय की मनसेकडून उमेदवारी या ठिकाणी समोर आली. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा उमेदवारी यादी समोर आल्यानंतर आज ज्यांचे नावं समोर आलेले आहेत, जे उमेदवार आहेत ते आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचतायत. आपण हे दृश्य पाहतोय. आदित्य ठाकरे हे आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचलेले आहेत. मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत कार्यकर्ते आहेत. शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरताना आपण पाहतोय.
येवल्यामध्ये छगन भुजबळ, ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सुद्धा शक्ती प्रदर्शन हे केलेलं आपण पाहिलं आहे. पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील यांचं सुद्धा शक्ती प्रदर्शन हे पाहायला मिळत आहे. राजू पाटील हे आता थोड्याच वेळात अर्ज भरणार आहेत. काही उमेदवारांकडून अर्ज भरण्यात आलेला आहे, तर काहींचा अर्ज भरणं अद्याप बाकी आहे. आणि आपण ही दृश्य पाहतोय. राजू पाटील हे आता अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत. राज ठाकरे हे अर्ज भरता वेळी पोहोचणार असल्याची माहिती मिळते. या ठिकाणी ठाण्यामध्ये अविनाश जाधव सुद्धा अर्ज भरणार आहेत आणि त्यांच्या अर्ज भरता वेळी सुद्धा राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. वरळीतील आपण दृश्य पाहिली. आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर त्या ठिकाणी त्यांच्याकडून शक्ती प्रदर्शन हे केलं गेलं आहे. मुंबईमध्ये भाजपाकडून मंगलप्रभात लोढा, अतुल भातखळकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे. आपण हे दृश्य पाहतोय. राजू पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मनसेकडून आज ते अर्ज भरतायत आणि अर्ज भरता वेळी राज ठाकरे हे ठाण्यामध्ये येणार आहेत. पहिल्यांदाच राज ठाकरे आपल्या उमेदवारांच्या अर्ज भरता वेळी या ठिकाणी पोहोचणार आहेत. अविनाश जाधव, कल्याणमध्ये राजू पाटील हे उमेदवारी अर्ज भरतायत. मनसेकडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील यांनी अर्ज भरलेला आहे. काही दिग्गज नेत्यांकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे, तर काहींनी अद्याप अर्ज भरलेला नाही. त्यांच्याकडून शक्ती प्रदर्शन हे सुरू आहे. आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत. किशोर, काय अधिकची माहिती? नीलम, ज्या पद्धतीने कल्याण ग्रामीणची परिस्थिती आहे, यात विद्यमान आमदार जे आहेत राजू दादा पाटील यांनाच पुन्हा उमेदवारी मनसेतर्फे मिळाली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मनसेचा उमेदवारी अर्ज जो राजू पाटलांचा आज भरायचा आहे, त्यासाठी दस्तूरखुद्द पक्ष नेते अध्यक्ष राज ठाकरे स्वतः इथे आलेले आहेत आणि त्या रॅलीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. काही थोड्याच वेळात इथं निवडणूक कार्यालयात ते येतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सगळ्यात मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी पदाधिकारी ही मोठी गोष्ट आहे की अध्यक्ष स्वतः फॉर्म भरायला येतात. त्यामुळे एक आनंदाचं वातावरण मनसेच्या गोटात आहे. त्याचप्रमाणे आता काही वेळापूर्वीच जे राजू पाटील यांना आव्हान असणार आहे ते माजी आमदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुभाष भोईर हे आता जस्ट फॉर्म भरून गेलेले आहेत. त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये एक वेगळं चित्र असणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे मविया पक्षाचं मनसेला आव्हान असणार आहे, मनसेचं आव्हान मवियाला असणार आहे. जी, धन्यवाद किशोर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.